गुड मॉर्निंग. आज आहे वटपौर्णिमा. पौर्णिमा असल्यामुळं मी देवपूजा करते कारण पौर्णिमेचा असतो मला उपवास. माझ्याकडे जास्त करून देवांचे फोटो फ्रेमच आहेत. त्या फोटो फ्रेमला मी स्वच्छ कापडाने पुसून त्यांचे मळवट भरून ते पुन्हा मी देवाऱ्यामध्ये ठेवते. काळूबाईचा, मांढर देवीचा, महालक्ष्मी देवीचा, खंडोबारायाचा फोटोला आम्ही हळद कुंकू लावलं आणि तो परत देवाऱ्यामध्ये ठेवला. आता तुळजापूरच्या देवीला आणि येडेश्वरी देवीला मी हळदी कुंकू लावतीये. हळदी कुंकू आणि त्यांचे मळवट भरतीये आणि मग परत देवाऱ्यामध्ये ठेवेल. फक्त पाण्यानेच मळवट भरतीये मी, तर दुसरा कशाचाच वापर नाही करत. सगळ्यात शेवटी मी तुम्हाला दाखवेलच, कारण बऱ्यापैकी लोक मेणाचा सुद्धा वापर करतात. मेण फोटोला चिटकवतात आणि मगच त्याच्यावरती हळदी कुंकू लावतात. कारण की मेणावरती पण मळवट भरला की मग तो हालत नाही, सरकत नाही हळदी कुंकू, म्हणून तसं पण भरतात. आता देवाला दिवा लावून घेते. अगरबत्ती धूप लावून छान आरती करून घेते. पौर्णिमा असल्यामुळं कापूर लावून आरती करते मी दर मंगळवारी, शुक्रवारी आणि अमावस्या पौर्णिमेला अशी आरती करते. आता अगरबत्ती लावून घेते. मला तर लहानपणापासूनच देवपूजेची आवड आहे. त्यामुळं असं देवपूजा करायला, देवाचं सगळं मळवट वगैरे भरायला मला आवडतं खूप. अगरबत्ती लावून घेते, घंटी वाजवते. सकाळी सकाळी देवपूजा केली की मन कसं प्रसन्न राहतं, दिवस चांगला जातो आणि कामामध्ये सुद्धा लक्ष लागतं आणि एक प्रकारचा मनाला आनंद होतो. माहिती नाही कोणता आणि का, पण देवपूजा केली की हे छानच वाटतं. धूप लावून घेते आता, कारण धुपाच्या धुरामुळे घरामध्ये असं मच्छर वगैरे होत नाहीत, प्रसन्न राहतं, छान वाटतं. घरात नेहमी एकदा तरी धूप लावायचाच, सकाळ संध्याकाळ. आता कापूर लावून आरती करून घेते. माझी आरती चालू आहे तरी सुद्धा चिकू मध्ये मध्ये करते. देवपूजा करायची म्हटली की तिला मध्ये यावंच लागतं. माझ्या आधी तिलाच ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात, पण तिला काही करता येत नाहीत. धूप लावून झालाय. आता धूप चांगला पेटला की मग आरती करून घ्यायची. अमावस्या पौर्णिमेला आरती करायचीच घरामध्ये, चांगलं असतं आपल्यासाठी, आपल्या मागची संकट दूर होतात. घरात पण एक वेगळं वातावरण राहतं घरात देवपूजा केली की. त्यामुळं दररोज सकाळ संध्याकाळ देवाचा दिवा लावायचा. आता देवाची आरती करून घेतली मी. तुम्ही बघू शकता किती छान अशी देवाची देवपूजा करून घेतली आहे आणि किती सुंदर असे देवींचे मळवट भरलेत. तुम्ही कशा पद्धतीने मळवट भरता मला नक्की सांगा. देवाची देवपूजा करून झाली की लगेचच स्वतःचं आवरलं आणि इथं मी माझं आवरतीये तर चिकूला वाटतंय बाहेर जायचंय, म्हणून ती अशी टोपी घालतीये आणि मी मागितलं तरी सुद्धा मला देत नाहीत. फायनली माझं आवरून झालेलं आहे आता.
आता मी ताट बनवते आहे. माझं हे वटपौर्णिमेचं दुसरंच वर्ष आहे, त्यामुळं मला काही एवढं माहिती नाही काय घ्यायचं काय नाही घ्यायचं. मस्तपैकी आवरून घेतलं. आता निघालो आहे वटपौर्णिमेला. वडाचं झाड आमच्या सोसायटीमध्येच आहे, त्यामुळे जास्त लांब जायची काही गरज पडत नाही. सोसायटीच्या गार्डनमध्येच वडाचं झाड आहे. आम्ही खाली गार्डनमध्ये पोहोचेपर्यंत सगळ्याच बायकांची पूजा करून झाली होती, कारण आम्हाला झाला होता लेट घरातली कामं आवरायला, सगळं काही आवरायला. खाली सोसायटीच्या गार्डनमध्ये यायलाच आम्हाला उशीर झाला, पण मुहूर्तामध्येच पोहोचलो. मुहूर्त काय संपू दिला नाही आम्ही गेलो होतो तोपर्यंत सगळ्याच बायकांची पूजा होऊन त्यांचा फोटोशूटसुद्धा चालू होता, कारण गार्डनमध्ये एवढे छान छान फोटो निघत होते. सगळीकडे हिरवळ आणि असा सुंदर केलेला मेकअप. छोट्या छोट्या मुलीसुद्धा एवढ्या सुंदर सुंदर नटून आल्या होत्या, जसं काही त्यांना पण वाढायलाच पूजायचं होतं. एवढ्या छान छान फ्रॉकी घालून आल्या होत्या. खाली गेल्यावरती पहिले खुशीच्या मम्मीने पूजा करून घेतली आणि मग आता मी बसली आहे पूजेला. मी सगळ्यात शेवटीच बसली आहे. माझ्या आधीही बायकांच्या पूजा झाल्या होत्या, पण ते असं फोटोशूटसाठी व्हिडिओज करण्यासाठी परत पूजा करत होत्या. सगळ्यात आधी मी हळदी कुंकू वाहून घेतलं, पाणी वाहून घेतलं, ओटीच्या सामानाने ओटी भरली, आंबा ठेवला, अगरबत्ती लावली, कापूर पण लावला, सगळं काय केलं. जेवढं दुसऱ्यांनी केलं होतं तेवढं सगळं केलं. मला काय एवढी जास्त माहिती नव्हती, कारण की माझं हे दुसरंच वर्ष होतं. लग्न झाल्यानंतरची ही दुसरीच वटपौर्णिमा आहे माझी. माझ्यासोबत चिकूसुद्धा बसली होती पूजेला. तिलासुद्धा सगळं माझ्यासारखंच करायचं होतं. स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं होतं, सगळं काही सामान तिथं ठेवायचं होतं. रोज पाऊस येतो, पण वटपौर्णिमेच्या दिवशी काही पावसाने हजेरी लावली नाही, कारण पावसाला पण माहिती होतं बायका एवढ्या सुंदर नटून येतात, त्यांचा दिवस कशाला खराब करायचा. म्हणून आजच्या दिवशी एक थेंबही पाऊस आला नाही. ऊन नव्हतं, पण असं आभाळ होतं, ढगाळ वातावरण होतंच. पूजा आवरून घेतली. पूजा करून झाल्यानंतर आता मी मारतीये वडाला फेऱ्या. मागच्या वर्षी हे झाड मात्र होतं एका छोट्या कुंडीमध्ये, आणि आता त्याचं मोठं झाड झालंय. गार्डनमध्ये त्याला लावलंय. आता पुढच्या वर्षी मात्र हे झाड आणखी मोठं झालेलं असेल पूजा करण्यासाठी. मला झाली आहे खूप सर्दी, त्यामुळे माझा काही आवाज व्यवस्थित येत नाही. त्या आवाजाला इग्नोर करा. मी जशी जशी वड्याला फेरा मारतीये तसं तसं चिकू पण माझ्या मागे फेऱ्या मारतीये. तिला पण वड्याला फेऱ्या मारायच्या होत्या. घरातूनच पंखा घेऊन आली होती ती, कारण तिला गरम होत होतं. माझ्या झाल्यात आता वड्याला फेऱ्या मारून. मी वड्याला नमस्कार केला, पाया पडले आणि त्यानंतर थोडासा फोटोशूट केला. आणि मग गेलो घरी. असो, आजच्यासाठी एवढंच. बाय बाय सगळ्यांना. थँक्स फॉर वॉचिंग.